नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण टिफिनसाठी एकदम मस्त झणझणीत अशी भाजी तयार करणार आहोत. ती म्हणजे बेसन सिमला मिरची भाजी. एकदम सोपी आहे आणि झटपट तयार होते. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण बेसन आहे ते थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे. इकडे फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये 2 चमचे बेसन आहे ते घालायचं आहे व मीडियम फ्लेमवर आपण आता हे जोपर्यंत बेसन थोडंसं असं लालसर होत नाही तोपर्यंत बेसन आहे ते भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. बघू शकता थोडं बेसन आहे ते लालसर झालेलं आहे. आपण आता हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आपण आता बेसन सिमला मिरची भाजी आहे ती बनवायला सुरुवात करायची आहे. फ्राय पॅनमध्ये 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं आहेत ती घालायची आहेत 3 ते 4. एक इकडे मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो घालायचा आहे. त्यानंतर आलं लसूण हिरवी मिरचीचा असा ठेचा करून घेतलेला आहे मी तो घालायचा आहे व चांगलं असं 2 ते 3 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर थोडासा असा चेंज झाला पाहिजे, थोडा कांदा असा लालसर झाला पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये एक टॅमॅटो असा बारीक चिरलेला आहे तो घालायचा आहे व चांगला आपण आता इकडे परतवून घेणार आहोत. टॅमॅटो थोडासा नरम झाला पाहिजे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे ती घालायची आहे. ही मिरची पावडर तिखट नाहीये. त्यानंतर अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं. चांगले मसाले आहेत ते टॅमॅटो आणि कांद्याला लागले पाहिजेत. त्यानंतर इकडे मी सिमला मिरची घेतलेली आहेत 2 असे तुकडे करून, बघू शकता तुम्ही. आपण आता ही सिमला मिरची आहे या मिश्रणामध्ये घालायची आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. चांगले मसाले सिमला मिरचीला लागले पाहिजेत. बघू शकता आपलं परतवून झालेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी आहे ते घालायचं आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. व आपण आता हे झाकण लावून 5 ते 6 मिनिटं सिमला मिरची आहे ती शिजवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. आपली 5 ते 6 मिनिटं बघू शकता झालेली आहेत आणि सिमला मिरची आहे ती सुद्धा चांगली मऊसूत झालेली आहे. आपण आता याच्यामध्ये बेसन पीठ आहे जे आपण भाजून घेतलं होतं ते घालायचं आहे व चांगलं परतवून घ्यायचं आहे व 2 ते 3 मिनिटं ही भाजी आहे ती चांगली शिजवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी पण तयार आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि मस्तपैकी आपली टिफिनसाठी बेसन सिमला मिरची भाजी आहे ती तयार झालेली आहे. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.